जय हिंद मॅडम, भेटू पुन्हा, मयंक सॅल्यूट ठोकत म्हणाला. ती हसली आणि लगेच तिथल्या भुयारात घुसली. मयंकही तिच्या मागून दुसऱ्या भुयारात घुसला. थोड्याच वेळात ते घर आगीत भस्म होऊ लागलं. अंजूच्या मागे आलेली माणसे वेड्यासारखी बघत होती त्या आगीकडे. तिचं काय झालं असेल हा विचार करूनच ती हादरली आणि त्यांनी विकासला कॉल लावला. पुढे, सौरभ, मला एक समजलं नाही. जर डॅडच्या विरोधात एवढा मोठा पुरावा आहे तर तुम्ही तो डायरेक्ट मीडियाला का नाही देत? त्याने ते लवकर पकडले जातील ना? पिया विचार करत म्हणाली. सौरभ तिला पुन्हा चेअरवर बांधत होता. तो आता कौतुकाने बघत होता तिच्याकडे. किती सहजपणे स्वतःच्या वडिलांविरोधात गेली होती ती. खरे देशभक्त हेही असतात, जे बिनावर्दीची देशसेवा करतात. मनात फक्त ती पवित्र भावना हवी आणि देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द. भ्रष्टाचारी आणि देशद्रोही लोकांच्या घरी असं एक जरी मूल जन्माला आलं तर त्यांची संख्या कमी व्हायला वेळ लागणार नाही. सौरभला एकटक बघताना पाहून पियाने त्याच्या तोंडासमोर चुटकी वाजवली. काहीतरी विचारलं मी, ती पुन्हा म्हणाली. तो तिच्या भोवती दोरे टाकत म्हणाला. अंजू नको म्हणाली. का? तिने चमकून विचारलं. सौरभ तिच्यासमोर बसून तिचे हात बांधत म्हणाला. करोडो लोकांच्या जीवांचा प्रश्न आहे पिया. तुझे डॅड अलर्ट झाले तर ते ॲटिडोट बनवून देणार नाहीत. DGP सर मिळालेले असल्याने गिरीशदाजींच्याही जीवाला धोका आहे. जर दुसरं कोणी नाहीच भेटलं तर त्यांचीच मदत घ्यावी लागेल ॲटिडोट बनवण्यासाठी. अंजूच्या मतानुसार मिस्टर कपूर, DGP सर आणि मुकेश जीजूंविरुद्ध अजून एखादा ठोस पुरावा हवा होतात. एकदा का त्यांचं पितळ उघडं पडलं की पुढचे मार्ग सोयीस्कर होतील. जास्त टाईट नाही ना दोरी? नाही, पिया हात हलवून बघत म्हणाली. ते दोघीही आता पोलिसांच्या येण्याची वाट पाहत होते. तेवढ्यासाठी पियाने तिच्या फोनवरून मेसेज केला होता मिस्टर कपूरना. जसं काही तिने लपवूनच केला होता तो. सौरभ, तुझा आता. त्यांनी तुला पाहिलं तर प्रॉब्लेम नको. मला रिस्क घ्यायची नाही, पिया काळजीने म्हणाली. ओके, मला कॉल कर पोहोचलीस की. सी यू सून. सौरभ पियाच्या चेहऱ्यावर कुरवाळत म्हणाला. त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. जा आता, पिया थोडंसं लाजून म्हणाली. आज जरा जास्तच प्रेमात बुडाली होती ती त्याच्या. 3 वर्षांचा विरह जास्तच गोड होऊन मिटला होता. सौरभ हसतच मागच्या दरवाजाने मागे पडला. तिथूनच जवळ असलेल्या एका बिल्डिंगमध्ये जाऊन तो थांबला. थोड्या वेळाने पोलीस आले. ते पियाला घेऊन गेले. तसा तो घरी रवाना झाला. अंजू बाईकने निघाली होती. जवळ सगळे नकली डॉक्युमेंट्स होतेच. मध्येच एका ठिकाणी तिने थोडीफार शॉपिंग केली. बाईक तिथेच पार्किंगमध्ये सोडून ती बसने पुढे निघाली. नंतर गावात आल्यावर बैलगाडीने ती शिंदेंच्या घराकडे गेली. गावात लोकसंख्या जरा कमीच दिसत होती आणि तेच हवं होतं. ती शिंदेंच्या घराजवळ आली. याआधीही एकदा ती शिंदेंच्या घरी आली होती. त्यांच्या आईचं निधन झालं होतं तेव्हा. ते घर शेताकडे असल्याने लोकांची वर्दळ कमीच होती. त्यामुळे त्यांना तिथे ओळखू जाण्याचा धोका कमी होता. अंजूने पिशव्या खाली ठेवल्या. तिने उलट्या हाताने डोक्यावरचा घाम पुसला. ती दरवाजा ठोठावणार तेच तिचं लक्ष डावीकडे गेलं. पाठमोरा रुद्रांश फोडलेली लाकडे रचत होता तिथे. अंगावरचा शर्ट काढून कमरेला बांधला होता. आधीच घामाने भिजलेला आणि त्यात ऊन. त्याचं गोरपान पिळदार शरीर चांगलंच चमकत होतं. अंजूच्या नकळत तिची पावले तिकडे वळाली. डोळे विस्फारून ती त्याच्या उघड्या अंगाला बघत होती. कितीतरी ठिकाणी बोराच्या बी एवढे कोवळे व्रण होते. ते सगळे बुलेटचे निशाण आहेत हे समजून गेली ती. IPSच्या पूर्ण कारकिर्दीत एक गोळी शिवली नव्हती त्याच्या शरीराला. आणि आता तर इथे जणू सडा पडला होता. डोळे भरून आले तिचे. तिच्या नकळत तिचा हात वर गेला. तिचा हात त्याच्या पाठीला स्पर्श करणार तेच तो मागे वळाला आणि ती त्याच्या अगदी जवळ असल्याने धक्का लागून तिचा मागे तोल गेला. मॅडम, रुद्रांशने पटकन तिला कमरेला धरून पुढे ओढलं. अंजू क्षणभर गोंधळली. तिने भानावर येत पाहिलं तर तिचे हात त्याच्या उघड्या छातीवर होते. हातांना त्याच्या हृदयाची धडधड जाणवत होती. तिथे सुद्धा बुलेट्सचे काही निशाण होते. किती छळलं होतं त्या लोकांनी त्याला. तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी तळलं. अंजूची पाणावलेली नजर वर झाली. तो तर पुतळ्यासारखा स्तब्ध होता उभा. चेहऱ्यावरही धक्का बसलेला जाणवत होता. तितक्यात हवेने तिच्या केसांच्या बटा चेहऱ्यावर आल्या. ती त्यामागे करणार तेच रुद्रांशचा दुसरा हात वर आला. त्याने तिच्या बटा कानामागे सारल्या. त्या उबदार स्पर्शाने ती थोडीशी शहारली. शरीरात आता हलक्या हलक्या लहरी जाणवत होत्या, अगदी पहिल्यासारख्याच. खरं तर त्याच्या नजरेतून अजूनही तिला हवं असणारं प्रेम दिसत नव्हतं. पण हो, नजर बदलली होती त्याची. त्या काळ्याभर डोळ्यात तिच्या प्रती कणाव असेल की सहानुभूती असेल ती अगदी स्पष्टपणे दिसत होती. इकडे शिंदे घरातून बाहेर आले. त्या दोघांना तसं एकत्र बघून ते गरकन मागे वळाले आणि उंबऱ्यात पाय अडकून कोलमडले. अयो, ते हलकेसे ओरडले. त्या आवाजाने हे दोघेही भानावर आले. अंजू पटकन रुद्रांशपासून दूर झाली. थँक्यू, अंजू त्याच्याकडे उडती नजर टाकत म्हणाली आणि पटकन शिंदेकडे गेली. ते उठून उभे राहिले होते. लागलं तर नाही ना तुम्हाला? अंजूने त्यांना काळजीने वर खाली पाहत विचारलं. नाही नाही मॅडम. आणि या बॅगा तुम्ही आणल्यात का? शिंदेंनी बाजूच्या पिशव्यांकडे बघत विचारलं.
त्यांचा पडलेला चेहरा बघूनच त्यांना आईची आठवण आलेली समजलं तिला. तिलाही आता वंशची आठवण झाली. मॅडम, त्यांनी आवाज दिला. हो, शॉपिंग केली थोडीशी त्यांच्यासाठी. किराणा पण आहे, घ्या ते आत. अंजू एक नजर रुद्रांशकडे बघत म्हणाली आणि मग 2 पिशव्या घेऊन आत गेली. शिंदेही उरलेल्या पिशव्या घेऊन तिच्या मागे गेले. रुद्रांशने पटकन अंगात शर्ट घातला आणि तोही आत गेला. काल रात्रभर तो तिचाच विचार करत होता. ती त्याची बायको होती आणि म्हणूनच भेटल्यापासून तिच्या नजरेत त्याला आपुलकीचे भाव दिसत होते. पण त्याच्यासोबत काय घडलं ते मात्र आठवत नव्हतं त्याला. आता तर तो जीव गेला तरी मागे हटणार नव्हता. करोडो लोकांचा जीव तर वाचवायचाच होता. पण आता त्याला या अवस्थेत नेलेल्या लोकांना शोधून त्यांनाही अद्दल घडवायची होती. अंजू सगळं साहित्य काढून बाजूला रचून ठेवत होती. "ये कपडे आपके वास्ते, जल्दी से न्हालो आणि घालो," शिंदे त्यांच्यासमोर पिशवी धरत म्हणाला. रुद्रांशने अंजूकडे पाहिलं. ती भाजीपाला काढण्यात व्यस्त होती. तो मग कपडे घेऊन गेला. कपडे अगदी परफेक्ट बसले होते त्याला. बसणारच ना, त्याच्याच बायकोने जे आणले होते. त्यांच्याही नकळत त्याच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं. अंजूने खिचडी भात बनवला. जेवण करता करता तिने त्यांना ती कशी सुटून आली ते सांगितलं. रुद्रांशला तिचं कौतुक वाटलं आणि तिच्या हुशारीचं अप्रूपही वाटलं. सगळं झालं नाही तेच तो अंजूला म्हणाला. मॅडम, मेमरी कार्ड लेके आए क्या? नहीं, वो तो पुलिस के पास है, अंजू निर्विकारपणे म्हणाली. क्या? ये क्या किया आपने मॅडम? अब हम एंटीडोट कैसे बनाएंगे? रुद्रांशने कपाळावर अठी पाडत विचारलं. आपको वो कोड लँग्वेज समझ में आ रही थी क्या? अंजूने त्याला विचारलं. कारण तिला सुद्धा ती लँग्वेज क्रॅक करणंच जमणार नव्हतं. त्याने तयारी केली असेल अशी अपेक्षा होती फक्त. नहीं, तो म्हणाला. तो फिर एंटीडोट कैसे बनाने वाले थे आप? तिने भुवया जुळवत विचारलं. रुद्रांश त्यावर काहीच बोलला नाही. पहिल्यांदा तिने त्याला तोंडावर गप केलं होतं. ती खाली मान घालून हसली. इसमें हंसने वाली कौन सी बात है? कुछ ना कुछ तो कर ही लेते हम. पर आपने तो कार्ड ही गवा दिया, रुद्रांश थोडंसं चिडून म्हणाला. अंजूने पेनड्रॉय काढून त्याच्यासमोर ठेवला. त्याने प्रश्नार्थक नजरेने पाहिलं तिच्याकडे. आप जितना समजते हैं उतनी बेवकूफ़ नहीं हमारी मैडम. इस पेनड्रॉय में वो माहिती होगी, शिंदे त्याला म्हणाले. आवाजात तिच्याप्रती आदरणीय विश्वास होता. पर हमें जल्द से जल्द एक कोड लैंग्वेज क्रैक करनी होगी और मुझे पता है कि इसमें हमारी कौन मदद करेगा, अंजू विचार करत म्हणाली. कौन मॅडम? शिंदेनी अधीर होत विचारलं. राहुल सर, अंजू म्हणाली. तो फिर हम जल्द से जल्द उनसे मिलते हैं. वक्त नहीं है मैडम हमारे पास. जितना जल्दी ये काम होगा उतने ही जल्दी मैं फ्री हो जाऊंगा, रुद्रांश कुठेतरी हरवत म्हणाला. उसके लिए मुझे बेंगलोर जाना पड़ेगा, अंजू गंभीर होत म्हणाली. हमें बोलिए, क्योंकि मैं भी आपके साथ ही जाऊंगा. आप अकेले कहीं नहीं जाओगी, रुद्रांश थोडंसं अधिकार गाजवत म्हणाला. अंजूने चमकून पाहिलं त्याच्याकडे. तिने शिंदेंकडे पाहिलं. ते खाली बघून ओठात हसत होते. हसत का आहात तुम्ही शिंदे? अंजूने त्यांना विचारलं. काही नाही मॅडम, ते असंच. मी आलोच पाणी घेऊन, शिंदे थोडंसं गडबडत म्हणाले आणि उठून हंडा घेत बाहेर गेले. अंजूने रुद्रांशकडे पाहिलं. तो एकटक तिलाच बघत होता. तिने भुवई उडवली तसा तो भानावर आला. तोही उठून बाहेर गेला. अंजू गालातच हसली. त्या नजरेतले भाव समजले होते तिला. हळूहळू बदल दिसत होता. अंजूची रात्र वंशच्या आठवणीत तळमळण्यातच चालली होती. सौरभ त्याच्यासोबत असेल म्हणून थोडी तरी निर्धास्त होती. पण रात्री वंशला तीच लागायची. तिच्याशिवाय त्याची काय अवस्था झाली असेल हा विचार करूनच तिचा जीव वर खाली होत होता. पहाटे कधीतरी तिला डोळा लागून गेला. दुसऱ्या दिवसापासून सतर्क राहणं गरजेचं होतं. कारण बाहेर तिला आणि रुद्रांशला शोधण्यासाठी सर्च वॉरंट निघालं असेल याची खात्री होती तिला. त्यामुळे थोडे दिवस तरी लपून राहणं गरजेचं होतं. यापेक्षा सुरक्षित ठिकाण सध्या तरी नव्हतं तिच्याकडे. बॉडी सापडली का तिची? डीजीपी सरांनी चिडून विचारलं. नाही, विकास म्हणाला. मग तू असा कसा बोलू शकतोस की ती मेली? तुझी माणसे तिथेच का नाही ठेवलीस? मला पूर्ण खात्री आहे की ती तिथून निसटली असणार. विसरू नकोस, ती रुद्रांची बायको आहे. काहीतरी डोकं लावलं असणार तिने. नवऱ्याला निर्दोष सिद्ध केल्याशिवाय सहजासहजी हे जग सोडून नाही जाणार ती, डीजीपी सर भरभर म्हणाले. संताप होत होता नुसता त्यांचा. अंजू आणि रुद्रांश अजून कोठडीत का नाही म्हणून मीडिया हात धुवून मागे लागली होती. पूर्ण मुंबई पोलीस डिपार्टमेंटची प्रतिष्ठा डावाला लागली होती. माझी माणसे सगळा एरिया चेक करत आहेत. तुम्ही पण प्रयत्न करा जरा आणि पकडा त्यांना, नाहीतर काय होईल तुम्हालाही माहीत आहे. ठेवतो, विकास खवचटपणे म्हणाला आणि त्याने कॉल कट केला. डीजीपी सर अजूनच भडकले. त्यांनी कॉल करून मुकेशला बोलवून घेतलं. जय हिंद सर, मुकेश सॅल्यूट करत म्हणाला. काही प्रोग्रेस? त्यांनी भुवई वाकडी करत विचारलं. शिंदे गायब आहेत परवा रात्रीपासून, मुकेश हेतुपूर्वक म्हणाला. जाऊन कुठे जाईल तो? घर तर इथेच आहे ना, डीजीपी सरांनी विचारलं. गावाला घर आहे त्यांचं एक. आता तिथे कोणी राहत नाही, त्यामुळे शक्यता नाकारता येत नाही, मुकेश म्हणाला. त्यांचा चेहरा उजळला. आजच धाड घाला मग तिकडे. मला काहीही करून ते दोघे हवेत. एक दिवस पकडलं नाही
तर नाकी दम आणला आहे मीडियाने. DGP सर दात ओठ खात म्हणाले. मुकेश त्यांना शांत करत म्हणाला, तुम्ही काळजी करू नका सर, मी स्वतः जातो तिकडे, कळवतो तुम्हाला पुढचे अपडेट्स. जय हिंद. तो सॅल्यूट ठोकून गेला. DGPनी लगेच मिस्टर कपूरना कॉल लावला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.